नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आमच्या गावाकडे घर दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. चला मग तुम्हाला घर दाखवतो मी. चला मित्रांनो, आता आपण स्टार्ट करूया. तर बघा, हा आमचा बाहेरचा पॅसेज आहे. गावी याला पडवी बोलतात. काम सध्या चालू आहे त्यामुळे सगळं खराब झालंय. इथे ते सिमेंट आणि लादी वगैरे ठेवलेली ॲक्च्युली. आतमध्ये काम चालू आहे ना, तर बाहेर थोडं सामान ठेवलेलं आहे. आता आपण हॉलमध्ये जाणार आहोत. हॉल, हा आमचा हॉल आहे. ते बघा, इथे आमचं छोटंसं मंदिर आहे जिथे पूजा करतो. इथे अजून 2 बेडरूम पण आहेत, त्याही तुम्हाला दाखवते मी. हे बघा, तर ही आमची छोटीशी बेडरूम. जास्त काही सामान इथे नाहीये कारण आम्ही नेहमी मुंबईत असतो, त्यामुळे जास्त सामान वगैरे ठेवलेलं नाही. टाईल्स आतात लावलेले ॲक्च्युली आहेत. नवीन रूम मध्ये टाईल्स लावलेले आहेत आणि साईडला तर पूर्ण पॅक आहे, कारण बाहेर कागद लावलेला आहे ना, पाऊस येतो म्हणून. बस असं छोटी अशी अशी रूम आहे इकडे. तेच जे काम चालू आहे ते टाइल्सचं, त्यामुळे सगळा कचरा वाटतोय सगळा घरभर. आणि साईडला ही बाजूला अजून एक रूम आहे ना, ती पण दाखव ना. हा, बाजूची एक रूम दाखवते. त्याच्यामध्ये सामान ठेवलेलं आहे वरच्या इथे room मध्ये. सगळा पसारा आहे कारण काम चालू असल्यामुळे सगळं जे काही भेटलं ते सगळं इथेच कोंबलंय, त्यामुळे इथे काही बघण्यासारखं तेवढं खास आहे नाही. बाहेर दाखवते. आणि हे गणपतीचा असं एक छान असं फोटो आहे इकडे. लालबागचा गणपती. हं. हे आम्ही डेकोरेशन मागच्या वर्षी केलेलं, त्याचं थोडंसं उरलंय वाटतं, आम्ही ते डेकोरेशन म्हणून लावलंय. आणि हे तुम्ही मंदिर बघू शकता. साईडलाच अशी एक छोटीशी फुलदाणी ठेवलेली आहे शो साठी. आणि तुम्ही या साईडला बघू शकता की बाहेरून असं दिसतं आणि वरती शिडी आणि अजून वरती एक हॉल आणि रूम आहे 2. ते पण तुम्हाला मी कंटिन्यू दाखवणार आहे पुढे. तर आता तुम्ही बघू शकता पुढे चला किचन मी एरिया. तुम्हाला किचन एरिया दाखवते. बघा आमचं किचन. सगळा इकडे पण पसाराच आहे कारण आम्ही 2 दिवसासाठी आलो असलो, मग सगळा पसाराच असतो इथे. कधीतरी येतो तेव्हा व्यवस्थित सामान लावलं जातं, नाही तर हे असंच. गॅस. याच्या किचनच्या मागच्या साईडला थोडं जंगल टाईप आहे, असं आहे. ते पण तुम्हाला दाखवणार आहे. मी खिडकी ओपन करतो. किचन आहे. बाहेरच्या साईडचं पॅसेज आहे. भरपूर झाडे झाले आहेत पावसामुळे, खूप सारी अशी झाडं झालेली आहेत. आणि साईडला हे असंच हे आमचं बाथरूम. बाथरूम आहे, छोटंसं बाथरूम आहे. आणि इकडे सध्या काम चालू आहे, टाईलचं काम चालू इकडेच आहे. ते काम चालू आहे त्यामुळे सगळीकडे पसारा झालाय. सिमेंट वगैरे सगळं, लादीवर स्वच्छता तेवढी नाहीये. हे आमचं चुलीकडचं पॅसेज आहे. कधीतरी इकडे जेवण बनवतो, इच्छा झाली की गॅस वगैरे संपला किंवा इकडे पाणी वगैरे गरम करायला, अंघोळीसाठी वगैरे त्यासाठी वापर करतो जास्तीत जास्त. इकडे बघा खिडकी दिसते, सगळं जंगल आहे मागे. हे आहे. आणि ते टाईल्स पण लावायच्या बाकी राहिलेत अजून, हा. थोडेसे राहिलेत. ह्या साईडला हा पूर्ण, ह्या साईडला बाकी राहिले. आणि इकडे तर ते लागणार नाहीत. पावसाने आणि ते पूर्ण 2 पडत होतं ना भिंतीचं, ते पूर्ण पोपड्या निघत होत्या, त्यामुळे टाइल्सचं काम करतोय. मस्त वाटत. पण ह्या साईडला अजून छान आहे. थोडंसं बाकी राहिलेलं आहे हा एरिया. आणि आता आपण बहुतेक कुठे झालेलं जाणार आहे, आहोत? थोडं फिनिशिंग वगैरे बाकी आहे लोकांचं आतमध्ये, पण त्यामुळे सगळं कचराच आहे. आता कुठे आपण तुम्हाला वरच्या हॉलमध्ये दाखवते. तर बघू शकता, इथे पण तसंच, जसं खाली हॉल केलाय तसंच इथे पण आहे. तसंच 2 बेडरूम पण केले आहेत. तर तुम्हाला दाखवते मी एक बेडरूम. हे बघा, इकडे पण सगळं सामान ठेवलंय मुंबईचं नाव. इथे कोण राहत नसल्यामुळे हे सगळं सामान असंच पडून असतं. कधी आता जेव्हा राहायला येऊ तेव्हा ते यूज होणार सामान, नाहीतर हे असंच. असा छोटासा हॉल आहे.
इकडे बघा, इकडे मागे कालच्या ब्लॉग मध्ये जो झरा दाखवला तुम्हाला, पर्या पर्या. छोटासा. तो बघा इथून मागून दिसतो, तो बघा इथे जवळच आहे तो. मस्त सुंदर असा व्ह्यू आहे इकडे. हा. आणि दुसऱ्या विंडो मध्ये पण आणि मस्त या view असा विंडो दिसतो. मधून बघितलं तर आमचं घर सगळ्यात उंच आहे वरती, त्यामुळे बघा सगळी खाली घरं दिसतात गावचा बसलेली. पूर्ण व्ह्यू दिसतो इथून. बघा. हे तुम्ही बघू शकता. मस्त सुंदर असं वातावरण झालेलं आहे गावी. हिरवळ झालंय सर्व. तर आता तुम्हाला दाखवते आमचा गॅलरी एरिया. गॅलरी मध्ये बघू. ही आमची छोटीशी गॅलरी, जिथे आम्ही कपडे वाळत घालतो. आता सध्या पावसामुळे सगळं प्लास्टिक वगैरे लावलंय, त्यामुळे तुम्हाला नीट काय दिसणार नाही. आणि इथून खूप छान नजारा दिसतो बाहेरचा, पण आता नाही दाखवू शकत कारण की पूर्ण पॅक केलेला आहे ना, त्यामुळे नाही Actually दाखवू शकत कपडे काही. घातलेत ना आता सध्या पूर्ण बंद झालेले आहे. हा असा हॉलचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. असं इथं पडू कोणी खाली पडू नये म्हणून लावलेलं आहे सपोर्ट साठी. लाद्या पण पाहू शकता गावच्या ठिकाणी जरा मळकटच लावतात, का तर गावी खराब होतात ना लाद्या, तर कलर पण थोडा असा मळकटच लावलेला आहे. आता आपण जाणार आहोत घराच्या मागच्या साईडचा परिसर. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत घराच्या बाहेरचा पॅसेज बघायला. तर तुम्ही ते व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघत राहा. हा, इथे पण गेट ठेवलाय पडवीला, कारण मुंबईत सगळे असल्यामुळे इथे सगळं बंद असतं ना, तर कुत्रे वगैरे आतमध्ये येतात म्हणून इथे पण गेट आहे. हा, तर हे इथे लाकडांचा साठा केलाय, कारण पावसाळ्यामध्ये वगैरे लाकडं लागतात ना, तर ते इथे जमा करून ठेवलेत. सध्या ती भिजली आहेत थोडी आता वर. झाकून ठेवलेलं ऍक्च्युली. झाकून वगैरे ठेवलेलं आहे बघा क्लीन दिसतो इकडे. हा. आणि हे आमचं बाथरूम घरी नाही, बाहेरच ठेवलंय. बहुतेक आणि लोकांना इकडे माहित मागे मागे इकडे इथे पण आमचं, काल फुल गवत होतं काल. ते पण पूर्ण क्लीन केलंय आम्ही. जागा आहे. इकडे बघा, हे आमची झाडं, छोटी मोठी 3-4 झाडं आहेत व्यवस्थित. गुलाब बघा किती छान दिसतोय. मस्त अशी गावी झाडे आहेत. हे पाऊस आल्यामुळे ना झाडे एकदम मोठी झाली आहेत भरपूर. आणि गावची माती तर माहिती आहे किती छान, तिथे सगळं पालवी फुटते झाडांना. मस्त आजूबाजूला अशी घरं आहेत. तुम्हाला मी वरून पण एक व्ह्यू दाखवणार आहे, घर कसं दिसतो वरून ते. हे साईडला असं बांध घातलेलं आहे. असं तुम्ही घर बघू शकता. हा घराचा अंगण एरिया. घराचं अंगण आहे ते. अंगणाचा एरिया आहे ना तो. त्या साईडला पण दाखवू ना, मागच्या साईडला. हे अंगण आहे, तिरकस आहे अंगण, चौकोनी नाही. असं थोडीच स्पेसेज आहे आमच्या अंगणाचं, थोडंसं स्पेसेज आहे. स्वतः जास्त मोठं अंगण नाही ना. तर इकडे मागे आम्ही तुम्हाला दाखवते. बॅक साईड दाखवणार आहे घराची. घराच्या मागे दाखवते. हे इकडे हा पॅसेज आहे. घरात काम चालू असल्यामुळे थोडा आवाज जास्त होतो. थोडा आवाज आहे. इकडे पण गवत झाले, पण तो थोडा छोटा आहे ना गवत. ते आता गणपतीला आल्यानंतर पूर्ण करावं लागेल क्लिअर. हे बघा, आणि घराची मागची इथे बाजू आहे. किचनच्या खिडकीतून जे बघितलं जंगल, तो हाच सगळा जंगल. पूर्ण बघा किती जंगल झालाय, त्यामुळे आम्ही खिडकी सहजासहजी जास्त खोलत नाही. इथे किचनची विंडो आहे ना साईडला. ही किचनची विंडो, ती त्या दुसऱ्या किचनची विंडो. असा बाहेर व्ह्यू दिसतो. किचनच्या बाहेर पूर्ण एकदम जंगल टाईप झालेलं आहे. ह्या अँगलने असं घर दिसतो. आता वरच्या अँगलने पण तुम्हाला दाखवतो घर कसं दिसतं. अशी वरची जायला वाट आहे अशी. गावी सर्वांची घरं बंद आहेत, तुम्ही बघू शकता. हे माकडाने तोडल्या वाटतं, ते पत्रा पण तोडलेला ह्या साईडला. असं घराचा व्ह्यू दिसतो गावावरून वरच्या साईडने. हे आता आमचं हे वरती 2 घर आहेत, ते लास्ट घर आहेत. हा एक घर आहे बाजूला आणि हा एक घर आहे. लास्ट 2 घर आहेत. त्याच्यानंतर पूर्ण जंगल झालं होतं. चला मित्रांनो, आता व्हिडिओ इथे संपवत आहे. तुम्हाला जर आमच्या गावच्या घराचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदात राहा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.